तर इकडे बघा तुमच्यासाठी म्हणजे आपले जे गेस्ट वरती गोल्डन रूम साठी येणार आहे किंवा सिल्वर रूम साठी त्यांच्यासाठी काहीतरी अपडेट. आता बघा इकडे जो आपला मिरर आहे, मी मिरर ऑर्डर केलेला आहे आणि तो केवढा मिरर आहे मी तुम्हाला दाखवतो. हे दिसतंय एवढं, हे एवढं आहेच. हे जे दिसतंय डिस्टन्स एवढं, हे 12 बाय 42 आहे. म्हणजे हे पूर्ण हा जो दिसतोय एवढा मोठा, हा पूर्ण पण रुंदीला एवढा, म्हणजे ह्या काचीपेक्षा तरी मोठा, हाईटला मोठा. हे जे दिसतंय एवढं सेम हाईटला मोठं. आणि त्यासोबतच आता आम्ही वरती चाललोय. आता आम्ही बघणार आहेत की ते कुठे फिटिंग करू शकतो आपण. जाऊया मम्मी, चल. आणि त्यासोबतच वरती जाता जाता तुम्हाला मी सांगतो की अजून आपण काय काय ऑर्डर केलेलं आहे. आरामात या. ते कसं आपल्या मी बोललो होतो ना, जसं जसं आपण माहिती पडेल तसं तसं आपण ऑर्डर करूया, कारण कोणती गोष्ट वेस्ट जायला नको. चला. हां चालेल, तू ये, तू कर जेवण बनव. बनवले मी, आपण जाऊया वरती. हां, त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो आम्ही 2 कॅटल ऑर्डर केलेत. मग मी तुला कॅटल माहिती आहे काय? माहिती आहे की आपण एकदा सुरतला गेलो होतो तिकडे कॉफी करायचं ते ना. हां, म्हणजे त्याच्यात पाणी गरम करू शकतो. आणि त्याचे मी स्पेसिफिकेशन सांगतो जे मी ॲमेझॉनवरून मागवले. मम्मी येते तोपर्यंत मी तुमच्याशी बोलतो. तर ते जे कॅटल आहे ते 1500 वॉट, 1500 वॉटचं म्हणजे युजफुल म्हणजे माहिती सांगतो त्याची काय. तर ते जर तुम्ही पाणी गरम करायला ठेवलं तर ते 3-4 मिनटात तुमचं पाणी उकळून देईल. म्हणजे ते तुम्हाला सकाळी मॉर्निंगला गरम पाणीसुद्धा तुम्हाला घेता येईल. त्या आमच्यावर डिपेंड राहायला नको. आणि त्यासोबतच मी मिल्क पावडर जे आपल्या चांगली कंपनी अमूल त्याचे सॅचे मागवलेले आहेत, छोटे छोटे ते मागवलेले आहेत. आणि डिपिंग टी बॅग्स पण मागवलेले आहेत. ते पण काहीतरी 200 येतील. आपण ते आपल्या गोल्डन रूममध्ये असं ठेवूया. म्हणजे त्याच्याने फायदा काय होईल, तुम्ही सकाळ सकाळी जर तुम्हाला बॅटरी लागते उठल्या तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथे बघा आता कंडिशन कशी आहे, जरा लाईट लावूया आपण. ओके. आणि आम्ही वरती बघायला काय आलो की एक मिरर तर आपल्या इकडे लागलेला आहे, बरोबर. बघा हवा केवढी असते. बंद करूया आपण. एक मिरर तर आपल्या इकडे लागलेला आहे. तर दुसरा मिरर आपण कुठे लावायचा. ए सी आपली इकडे लागणार आहे. ए सी इन्स्टॉलेशनवाले आज येणार होते पण मला वाटतं लेट झालं त्यांना. तर ते तुम्हाला सांगायचं होतं की दोन कॅटल मागवलेले, ते पण ह्या रूमसाठी पण, गोल्डनसाठी पण आणि सिल्वरसाठी पण. त्यासोबत मिल्क पावडरचे सॅचे आणि आपला डिपिंग टीचं बॅग. तर त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही पाणीही उकळू शकता, गरम पाणी. आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी जेव्हा पण पाहिजे तेव्हा तुम्ही चहाही बनवू शकता. आणि ह्याच्यात अजून एक मिरर कुठे लावायचा ते आता मम्मी आणि मी डिस्कस करतो. आय गेस मोस्टली मिरर इकडेच लावूया आपण. ये इकडे लागेल खाली. हां, फक्त आपण आता काय डिस्कस करतोय की मिरर कुठे लावायचा आपण. ठीक आहे. बाकी त्यांना सांगितलं की कॅटल मागवलं आहे आणि बाकी सर्व जे सोयीनुसार मागवलं आहे सर्व. माझ्या हिशोबाने आता बघ इकडे कुठेच जागा नाही, बरोबर. इथे नाही लावू शकत, इथे नाही लावू शकत. फ्रंटला तिकडे आहे, इथेच कुठे नाही लावू शकत. आता राहिली जागा बघ, इकडे पण नाही लावू शकत. राहिली जागा ही जागा, बरोबर ना. इकडे उभा राहील ते. आणि हे स्पीकर पण पाहिजे ना. हां, इकडे लावलं तर काय फायदा होईल माहिती आहे का मम्मी. तू इकडे उभी राहा, नाही तर पाठी उभी राहा, नाही तर तिकडे उभी राहा. तर असं समोर दिसायला हवं ना समोर. हां बघ, आता 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. आपण इथे सुद्धा लावू शकतो किंवा इथे लावल्यावर काय होणार, इकडे लोक बघू शकतात. आणि इथे लावला ना, इथे आपल्या मामा बोललेले बघ, आपण बोलले हे बघ, इथे आले ना इथे, तर माणूस इथे उभा राहून पण बघू शकतो असं समोर, किंवा पाठी उभा राहून पण बघू शकतो. बघ आता डिसाईड कर की इथे लागेल. इथून भराय ना, इथून हे बघ इथे. ओके. तर आपण आता तुम्हाला थोड्या वेळाने माहितीच पडेल की आम्ही कुठे फिटिंग करतोय. पण या सर्व म्हणजे जे ऑर्डर केले ते तुम्हाला आम्ही सांगितले की हे सर्व ऑर्डर केले कारण तुम्हाला बोलतात ना एक सुविधा आपण देऊ सर्व. ए सी इन्स्टॉलेशनवाले आले ना अजून. नमस्ते. आज मी टुना फिश कटलेट बनवते, म्हणजे गेजर कुप्पा, त्याचे मी कटलेट बनवते. ते तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते. आता इथे मी 5 पीस घेतले. याला टुना बोलतात ना. आता हे मी शिजायला ठेवते. थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये.
चांगले उघडून घ्यायचे 5-6 मिनटं. थोडा त्याच्यामध्ये मीठ टाकायचा, थोडासा टाकायचा नावाला. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7-8 मिनटं आपण उकडून घ्यायचं, शिजवून घ्यायची. आता इथे बघा 7-8 मिनटं आहे ना मच्छी शिजवून घेतली आहे मी, बॉईल केली आहे. आता ते आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आपली मच्छी बॉईल झाली आहे. आता ती एकदम आपण बारीक करायची आहे, मॅश करून घ्यायची आहे. कारण पहिले त्याच्यातले आहे ना असे काटे बाजूला काढायचे, जेवढे काटे असतील तेवढे. आणि त्याच्यात काटे नसतात, पण मध्ये काटा असतो. काटे नसतात म्हणून नाही चालणार. हे अशी मध्ये बारीक बारीक असे काटे असतात, हे बघा. आता इथे बघा मच्छी मी कशी मॅश करून घेतली आहे. हे बघा मस्त ना, एकदम हलकी करून घेतले बारीक बारीक. आणि त्याच्यातले काटे पण निवडून काढले मी. त्याच्यामध्ये बारीक बारीक काटे असतात, ते असे मॅश करताना हाताला लागतात. ते असे काढायचे, असे चुरताना हाताला लागतात एक एक काटा, तो काढून टाकायचा मध्ये. आता बघा इथे मी पॅनमध्ये थोडासा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडा जिरा टाकते. इथे आपला गरम मसाल्याचा डबा बघा मुंबईवरून आणलेला आहे. थोडासा जिरा. त्याच्यामध्ये एक कांदा घेतला आहे बारीक कापून. आणि त्याच्यामध्ये एक मिरची घेतली आहे बारीक कापून. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. कांदा थोडा आहे ना शिजवून घ्यायचा, म्हणजे कांदा कडक असतो ना, तर आपण कटलेटमध्ये कसे कटलेट फुटतात कांदा कडक असल्यानंतर, तर आपण काय करायचं, जरा कांदा मऊ करायचा शिजवून. रोज रोज घरातलं खाऊन खाऊन पण माणसाला कंटाळा येतो ना, कधीतरी बाहेरचं खायला वाटतं, ते आपण आता कटलेट बनवायचे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते. आता तुम्ही आलं आणि लसूण बारीक किसून टाकला तरी पण चालेल. आता मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आता बघा कांदा चांगला शिजला आहे. त्याच्यामध्ये आता हे फिश टाकते. तेव्हा किती बारीक केलं आहे मॅश एकदम. कांद्यामध्ये असे फ्राय केले ना, कांद्याचा सुगंध आलं लसूण असं चांगला, म्हणजे मिश्रण आहे ना चांगला एकजीव होतो आणि स्वाद चांगला लागतो. मी खात नाही, पण खाणारी लोक सांगतात ना चांगलं झालं आहे म्हणून. हे आपल्याला कसं माहिती आहे, 2 मिनटासाठी फ्राय करायचं आहे फक्त. कांदा, मिरची, जिरं, आलं लसूण आणि हे मच्छी पीस. आपलं 2 मिनटासाठी आपलं फ्राय झालं आहे. गॅस बंद करते. आता तुम्हाला इथे दाखवते मी काय घेतलं आहे. इथे बघा बटाटे घेतले शिजवून बॉईल करून, आधी पण मॅश केले आहे बघा, चांगले मॅश केले आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे मिश्रण आपलं मच्छीचं. बटाटे 4 घेतले मोठी शिजवून चांगली साल काढून मॅश करून घेतले. आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे. हा आपला तिखट मसाला टाकला आहे 1 चमचा. हा आपला फिश मसाला 1 चमचा. आपला घरातला मसाला 1 चमचा. कारण तुम्हाला आहे ना कमी वाटत असेल, हे साहित्य जास्त आहे म्हणून मी 1 चमचा टाकते. आणि इथे गरम मसाला पण 1 चमचा टाकते. हळद अर्धा चमचा. ह्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. मीठ पण टाकून घेते. आपण चवीपुरतं मीठ टाकायचं. आता इथे बघा हा अर्धा लिंबू घेतला आहे, तो आता पिळून त्याचा ज्यूस काढून घेते त्याच्यामध्येच. कारण मच्छी आहे ना जरा खट्टा मिठ्ठा काहीतरी पाहिजे. आता लिंबू नाही तुम्ही टाकलात तर आमचूर पावडर, चाट मसाला असं काहीतरी आपण टाकायचं आंबटपणासाठी. आता मिश्रण बघा आपलं सारखं करते आता एकजीव. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. भरपूर सारी म्हणजे असल्यावर भरपूर टाकायची, नसल्यावर कमी टाकायची. नाहीतर कोथिंबीर नसल्यावर वांदे होतात ना. आता हे पाणी नाही याच्यामध्ये टाकायचं आहे. असंच चांगलं एकजीव करून घ्यायचं मळून चांगलं. असे कटलेट बनवलेत बघा. हे कसे बनवायचे, गोळा घ्यायचा आणि त्याला आकार द्यायचा. आपण गोल बनवला तरी पण चालेल. आता
आता बघा इथे मी असे कटलेट बनवले, असे पीस कटलेट बनवले. तुम्ही असे गोल पण बनवू शकता, गोल बनवू शकता, चौकोनी बनवू शकता, जसं तुम्हाला आकार येईल ना तसं तुम्ही बनवू शकता. तसे मी बनवले. आणि इथे बघा मी काय काय घेतलं. हे आधी पहिलं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्याची जरा पातळच अशी पेस्ट करून घेतली आहे. आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे आणि हे त्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले घेतले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद. कारण वरनं पण टेस्ट आली पाहिजे ना, वरचा पण कुरकुरीतपणा असतो, त्याला पण टेस्ट यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी हे सर्व असं मिश्रण करून घेतलेलं आहे. आपण काय करायचं, एक कटलेट आहेत ना, एक एक कटलेट घ्यायचं, ह्याच्यात असं डुबवायचं असं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि ह्या डाव्या हाताने आपण त्याच्यावरती हे असं सोडायचं, असं लावून घ्यायचं. पहिले असे 2-3 लावून घ्यायचे आणि नंतर तेलात सोडायचे. आता इथे बघा तेल तापायला ठेवलं आहे. आणि आता इथे मी आहे ना सर्व कटलेट नाही करत आहे, कारण ही दोघंच माणसं खाणारी आहेत ना. आता झाले तर जास्त झाले, बटाटे पण आणि फिश पण. फिशचे आपले 4-5 तुकडे होते आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकून बाकी सगळं साहित्य टाकून असं वाढतो. मग हे आपण काय करायचं, हे असे आहे ना, हे कटलेट बनवून हे आपण फ्रीजमध्ये डब्यात ठेवू शकतो, 2-3 दिवस राहतात. असे ठेवायचे कटलेट आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खायचे. आता मी जे आता मिश्रणामध्ये मिक्स केले आहे ना, हे आता मी तळून घेते. पाहिजे तेव्हा तुम्ही तळू शकता. आणि आता खाता खाता पण वाटलं ना, आवडले तर परत पण तळू शकता. आता हे आपण असे 2 मिनिटांनी असे फिरवून घ्यायचे. फिरवताना आरामात फिरवायचं. तिथं काय होतं माहिती आहे, अंगावर तेल उडतो. आता हे असे डब्यात भरून ठेवायचे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा फ्राय करायचे आणि खायचे सॉस बरोबर. तसं आपण हे डब्यात भरून ठेवलं ना, तसं हे पण मिश्रण आपलं डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे हे फिशचं. आता आपले कटलेट मस्त झाले. आता मी याच्या भांड्यामध्ये काढते. तर इकडे बघा आपले टुना कटलेट म्हणजे आपला गेजर किंवा कुप्याचे आणि आधी पहिले माझ्या ताटात बघा इथे काय चाललंय. इथे मी काय काय जेवते बघा. भात आहे, आलू मटरची भाजी आहे आणि वरण आहे. आता सर्वात आधी कटलेट बघा, मी तुम्हाला एकदम इझिली तुटलं बघा. ठीक आहे, असे कष्ट घ्यायला नाही लागत तोडताना. आणि कटलेट म्हणजे असे तुटले पाहिजे. एकदा ते ट्रेनमध्ये कटलेट खाल्लेलं तुटतच नव्हते. पण त्या बाजूत कटलेट तोडायचे ना, म्हणजे फ्रेश किती ते कटलेट तोडून समजतं. मीठ बरोबर आहे का? छान आहे. कारण मी खूप दिवसांनी रेसिपी बनवली आज. त्याला काहीतरी बाहेरचं खायचं वाटलं ना, म्हणजे बाहेरचं कशाला, मच्छी आण आणि आपण कटलेट बनवूया मस्तपैकी. तू जर सांगितलं ना, की समजा नाही सांगितलं ना की कोणता कटलेट ओळख, तर नाही ओळखणार. पण तू जर बोलशील ना की टुनाचा कटलेट आहे किंवा कुप्याचा कटलेट आहे, तर हा बोलणार ना ते. पण आधी त्याला समजणार नाहीये मच्छीचं कटलेट आहे म्हणून. एकदम ज्यांनी खाल्लेला असेल ना, ज्याला माहिती की टुनाचा पण कटलेट बनतो किंवा कुप्याचाही कटलेट बनतो, तर तो बोलणार. तर बनणार हा मच्छीचा कटलेट आहे. ज्यांनी खाल्लाय ज्यांनी नाही खाल्लाय ना, तर तो कन्फ्युज होईल की कसली टेस्ट आहे ही. पण चांगली टेस्ट आहे ही. ठीक आहे, असं म्हणजे व्हेज नॉन व्हेज असं कळणार नाही ना. आणि सुंदर आहे. पण असं वाटतंय मच्छी पण खातो, असं साईडला चव येते. कटलेट पण खातोय, कुरकुरीतपणा पण येते आणि मच्छी पण कशी पण कुरकुरीत खातो, तसं सुद्धा वाटतंय. सॉसची गरज नाही, चटणीची गरज नाही, काहीच गरज नाही. सर्व मसाले त्याच्यामध्ये पडलेत म्हटल्यावर गरजच काय. आणि मी हे बघूनच सॉफ्टनेस आणि क्रिस्पीनेस बघूनच मी सांगतो, ह्याला तुम्ही 5 तास बनवून पण ठेवलात ना, तर हे कडक नाही होणार. कारण मी अशा टाईपचेच कटलेट आहे. त्याचा इनर जे बनवलंय ना, ते तसं सॉफ्टच आहे.
तर रेसिपी एकदम छान आहे. बघा बोलता बोलता मी दुसरा खायला घेतलं. कधी पण बघा टेस्टिंग नाही आवडली असेल तर दुसरं कोण उचलणार नाही. हे कधी पण ऑब्झर्व करा. बोलायला चांगला बोलेल पण दुसरं उचलणार नाही कोण. तर एकदम छान झालंय. आणि तुम्ही जे कमेंटमध्ये सजेशन दिलं आहेत की आपले जे आपण प्लांट्स लावले आहेत, कुंड्या लावल्या, त्याच्या खाली आपण मम्मी प्लास्टिकचे जे प्लेट्स असतात ना ते विकत घेऊया आणि सर्वांच्या खाली लावूया. म्हणजे कसं पाणी आणि किंवा माती खाली येणार नाही. बरोबर. तर व्लॉग आपण इकडेच एंड करूया. या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवली आणि तुम्हाला काय अपडेट करणार आहे ते सुद्धा दाखवलं, बरोबर. आता मम्मी बघा इकडे आपली इकडे बसेल आणि थोडंसं रिलॅक्स करेल. आणि तुम्हीसुद्धा आता इकडे असं रिलॅक्स करायला या. बुकिंग नंबर आपला जो स्क्रीनवरती तेच आहे. आणि अजून एक सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही बुकिंगसाठी मेसेज करता ना, तुम्ही हाय करता, हॅलो करता, पण ते काय आम्ही समजायचं हाय हॅलो म्हणजे. तुम्ही असं विचारा की असं विचारा, मेसेज असंच करा की आम्हाला ह्या डेटवरती बुकिंग करायचं आहे, अवेलेबल आहे का, किंवा तुमचे डिटेल्स पाठवा असं सांगा. हाय आणि हॅलोनी म्हणजे काय समजणार आपण. त्याला मी रिप्लाय देत नाही, सीन करतो आणि रिप्लाय देत नाही, मग त्याला आम्ही समजत नाही ना काय. तर तुम्ही स्पेसिफिक विचारा की डिटेल्स पाठवा किंवा या डेटला बुकिंग अवेलेबल आहे का. हा तारीख सांगा, या तारखेला बुकिंग आहे का. हां, आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्ही आता फेब महिना चालू आहे, मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्याची आम्ही बुकिंग आजपासून स्टार्ट केलेली आहे. तर तुम्ही बिंदास बुकिंग करा, डेट सांगा आणि तसं आपण ॲडव्हान्स घेऊन बुकिंग करू. प्राईस जे आहे ते तुम्हाला सर्व आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि रेसिपी पण कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय. बाय.